आणि माझ्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे चेहरा नितळ उजळ होण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचं टॅनिंग घालवण्यासाठी, काळपटपणा घालवण्यासाठी आज मी चक्क तुम्हाला एक होम रेमेडी दाखवणार आहे। आज आपण चक्क घरगुती फेस पॅक तयार करणार आहोत। तर हा उपाय अतिशय चांगला आहे आणि 100 नाही तर 1000% फरक देणारा आहे। आता तुम्ही सांगाल की एवढं खात्रीशीर मी कशी बोलते, तर मी या गोष्टीतली तज्ञ नाहीये, पण ही जी होम रेमेडी आहे ती मी बऱ्याच वर्षांपासून स्वतः अप्लाय करत आहे, स्वतः घरी बनवून लावत आहे। त्याच्यामुळे मी याची तुम्हाला नक्कीच खात्री देऊ शकते। माझी त्वचा अतिशय नाजूक आणि सेन्सिटिव्ह आहे, तरीही माझ्या त्वचेवर या ज्या होम रेमेडीचा एवढा चांगला परिणाम मला मिळालेला आहे। त्यासाठीच मी विचार केला का नाही मी तुमच्यासोबत पण ही होम रेमेडी स्वतः बनवून शेअर करू, आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत ही होम रेमेडी बनवून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, लावून देखील दाखवणार आहे आणि काय प्रोसेस आहे हे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। यातला जर एखादा घटक जर तुम्हाला सूट होत नसेल किंवा त्या घटकाची तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर तो घटक तुम्ही स्किप करावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिला घटक आहे बेसन, जे चणा डाळ असते त्याला वाटल्यानंतर आपण त्याला बेसन म्हणतो। तर प्रथम आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचं। मी तुम्हाला लेप बनवण्याच्या अगोदर प्रत्येक घटकाचा काय वापर आहे आणि आपण तो काय या होम रेमेडी मध्ये वापरणार आहोत मी त्याची प्रथम तुम्हाला माहिती देणार आहे। बेसन चक्क आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करते। बेसन हे नॅचरल एक्सफोलिएटर सुद्धा आहे। बेसन आणि दूध त्वचेतील मृत त्वचा स्वच्छ करण्यासाठी एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे। रोज जेव्हा आपण बाहेर फिरतो, जेव्हा चेहऱ्यावरती धूळ बसून चेहऱ्यावरती जी आपल्या छोटी छोटी छिद्र असतात ती बंद होतात। यासाठी चेहऱ्याला स्क्रब लावणं गरजेचं असतं। दूध, बेसन किंवा मी जे तुम्हाला घटक सांगणार आहे ते एकत्रित करून जर आपण चेहऱ्याला स्क्रबिंग केलं तर चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतात, मीन्स टू एक्सफोलिएट स्किन। जेव्हा आपण बेसन चेहऱ्याला असं थोड्या प्रमाणात आपण असं घासतो आणि जेव्हा चेहरा धुतो, बेसनाने चेहरा धुतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील जे जास्तीचं तेल असतं ते निघून जातं। आपल्या चेहऱ्यावरती जे छोटे छोटे केस असतात ते देखील गळून पडतात। आपल्या चेहऱ्यावरती जर पिगमेंटेड एरिया असेल तर तो पिगमेंटेड एरिया देखील कमी होऊ लागतो। जसं की मी तुम्हाला सांगू इच्छिते, इथे पिगमेंटेशन होतं, इथे होतं किंवा या भागाला होतं। पिगमेंटेड त्वचा म्हणजे काय, तर त्या त्वचेला थोडासा काळवंडलेपणा येऊ लागतो। तर ह्या होम रेमेडीने तो देखील जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। काही जणांच्या चेहऱ्यावरती तर अक्षरशः खड्डे, पोर्स आलेले असतात। बेसनमुळे चेहऱ्यावरील छोटे छोटे खड्डे, पोर्स, ओपन पोर्स अर्थात छोटे छोटे खड्डे भरून निघण्यासाठी मदत होते। मधील घाण काढण्यासाठी देखील बेसन मदत करतं आणि त्यामुळे आपली त्वचा नितळ सुंदर व्हायला मदत होते। आपला सेकंड घटक जो आहे तो हळद आहे। मग सर्वांनाच माहिती असेल, हळदीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात। त्यामुळे रोज हळदीचा लेप चेहऱ्यावरती लावल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुमे दूर होण्यासाठी मदत होते। हळद आरोग्यासाठी, त्वचेसाठी देखील भरपूर उपयुक्त आहे, म्हणूनच रोजच्या जेवणामध्ये आपण हळदीचा वापर करतो। आता तिसरा घटक आहे, तुम्ही YouTube चॅनलवरती हजारो व्हिडिओ बघितले असतील की कसा आपला चेहरा नितळ करावा, कसा सुंदर करावा, पण कुठल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही ही जी तिसरा घटक जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे चक्क कापूर। त्वचा तज्ञांचे मत आहे की कापूर आपल्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी भरपूर मदत करतो। दालचिनी जी आहे ती कापराच्या झाडापासून मिळते असं मी ऐकलेलं आहे। कापूरचा उपयोग त्वचेसाठी एवढा अनगणित आहे की मी ते सांगत बसले तर पूर्ण व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणूनच मी पुढचा घटक घेते। पुढचा घटक आहे लिंबाचा रस। आपल्या चेहऱ्यावरती जे ब्लॅक हेड्स असतात, पिंपल्स, मुरुमे, आपण यासाठी लिंबाचा रस अतिशय या होम रेमेडीमध्ये उपयुक्त आहे। पुढचा घटक आहे मध। मध त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो। तुमची त्वचा हायड्रेट करण्यासाठी मध आणि वरील गोष्टी एकत्रित करून त्याचा फेस मास्क बनवून रोज चेहऱ्याला अप्लाय करणे अधिकाधिक चांगले आहे। मध एकदम ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्ही नाही वापरला तरी चालेल, कारण आपण जेव्हा हा लेप चेहऱ्याला लावणार आहोत, चेहरा आपण वॉश केल्याच्या नंतर कुठल्याही कंपनीचा तुमच्याकडे मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते मॉइश्चरायझर घेऊन आपण चेहऱ्याला लावणारच आहोत।
त्यामुळे मध ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल वापरा, नसेल तुम्ही स्किप करू शकता. आणि लास्टचा घटक आहे पाणी. तर सर्वात अगोदर आपण केस बांधून घेणार आहोत, जेणेकरून ते चेहऱ्यावरती नाही येणार. तर तुम्हाला मी सांगते, अशा पद्धतीने आपल्याला आपले जे केस आहेत ते बांधून घ्यायचे आहेत. एकदमच गावठी पद्धतीने, पण असो, मी अशीच आहे. माझ्या बोलण्यातही बरेच शब्द गावठी येत असतील, तुम्ही ओळखू शकता. पण ती सवय आहे, मला जसं आहे तसं प्रेझेंट व्हायला आवडतं. आणि जर तुमच्याकडे शॉवर नॅपकिन असेल तर तुम्ही शॉवर नॅपकिन लावा. जर तुमच्याकडे शॉवर नॅपकिन असेल तर तुम्ही शॉवर नॅपकिन इथे लावू शकता. नसेल तर साधा आपला नॅपकिन जो असतो रुमाल घरातला, तो लावला तरी चालेल. केस असे पुढे येऊ नये, कोणाकोणाचे केस इथे असतात, तर ते येऊ नयेत म्हणून आपण घरी नॅपकिन लावू शकतो. आता मी तुम्हाला हे लावून दाखवत आहे. याला शॉवर नॅपकिन असं म्हणतात. ऑनलाईन अवेलेबल आहे शॉवर नॅपकिन, तुम्ही हवं तर घेऊ शकता. एकदमच रिझनेबल कॉस्टमध्ये येतात. तर इथपर्यंत आपल्याला हे असं ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आय होप मी चांगली दिसते. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते ते. आता मी अगोदर चेहरा धुवून घेते. तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ करण्यासाठी जेव्हा बसते तेव्हा एकदम हाय मेकअप करून बसते. अजिबात देखील नाही. मला मेकअप करताच येत नाही. मी एकदम थोडंसं काहीतरी आयब्रो फिलर आणि फक्त लिपस्टिक एवढ्यावरतीच माझे व्हिडिओ असतात. कधी कधी मी थोडंफार लावण्याचा प्रयत्न करते, जर मला लुक अजून चांगलं क्रिएट करायचं असेल तर, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी केलं होतं. पण एव्हरी व्हिडिओमध्ये मी एकदम हाय मेकअप अजिबात नाही करत. मला तो येतच नाही. हा पण आता व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून जी माझी हॉबी आहे, मी हॉबी जपण्यासाठी हे करत आहे. तर नक्कीच मला याच्यातून मेकअप कसा करायचा हे देखील शिकता येईल अशी आशा करते. चला तर मग मी चेहरा धुवून घेते. तर मी चेहरा धुवून आलेली आहे. आता माझ्या चेहऱ्याला काहीच नाही आहे. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये बेसन घेणार आहोत. बेसन झाल्याच्या नंतर हळदच्या नंतर हा मध आहे. आता हा मध घेणार आहोत आपण. हा आहे लिंबाचा रस. हा कापूर आहे. कापूरला असं दाबून फोडायचं, पाहू शकता, आणि तो असा टाकायचा आहे. तो असा ऍड करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात लास्टचा जिन्नस आहे पाणी. आता यामध्ये तुम्ही दही, साय, दूध किंवा पाणी, जे तुम्हाला, जर आपण ह्याच्यामध्ये दूध वापरलं तर तो लेप एकदम घट्ट होतो. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला पातळ लेप हवा आहे, त्यासाठी मी पाणी ऍड करत आहे. अदरवाईज तुम्ही दूध देखील ऍड करू शकता. साय ऍड करून तो देखील लेप लावू शकता. अजूनच चेहरा आपला मॉइश्चरायझिंग होतो. आता मी यामध्ये पाणी ऍड करत आहे. थोडं थोडं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे आणि हे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे.
पाहू शकता आता चेहरा पूर्ण सुकलेला आहे. आता मी चेहरा वॉश करून तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आहे ते. पाहू शकता त्यातलं थोडंसं असं हातावरती घेते. त्याला असं मस्त हातावरती असं चोळून घ्यायचं आहे आणि मग तर असा होता आजचा व्हिडिओ. मी तुम्हाला सांगायचं विसरले की ही जी होम रेमेडी आहे हे कोणत्याही एज ग्रुपचे लोक वापरू शकतात. ते म्हातारे झालेले असतील किंवा तरुण वयातील असतील, कॉलेज गर्ल्स असतील, कॉलेज बॉयज असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती ज्या तारुण्य पिटिका येतात किंवा कोणत्याही एज ग्रुप म्हणजे लहान मुलं असतील ते म्हातारपणापर्यंत कोणीही वापरू शकतं. फक्त तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला एखादा घटक जर सूट होत नसेल तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला भेट द्या किंवा तो घटक वापरायचं टाळा. हे तुम्ही नक्कीच करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. मी पाहिलं आहे बरेच लोक फक्त बघून जात आहेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक देखील करा. भरपूर मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. ऑफिसमधून आल्यानंतर सॅटर्डे संडे ऑफमध्ये मी हे व्हिडिओ शूट करत असते. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब करण्यामुळे मला असेच व्हिडिओ पुढे बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे हेल्दी, feel positive and be stylish. Bye bye. Thanks for watching.